नमस्कार, मी उषा चव्हाण. आमच्या चॅनेलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. आणि दुसरं एक चॅनल आमचं सुरू केलं आम्ही, अभिनय चित्र ह्या नावाने, माझ्या मुलाने. त्या चॅनेलला पण तुमचं प्रेम मिळावं अशी माझी इच्छा आहे. मला फरमाईश आली आहे की तुम्ही देवीचं नवरात्रमध्ये गाणं का गायलं नाही. तर माय मराठी बिस्ट अशा त्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी फरमाईश केली, तर मी ते देवीचं गाणं तुम्हाला ऐकवते. माझ्या ह्या धरपकड पिक्चर मधलं ते गाणं आहे. मी आणि माझ्या मुलाने लिहिलंय, संगीत सुद्धा आम्ही दोघांनी दिलेले. आपण पिक्चर बघितलं तर टायटलला तुम्हाला ते कळेल. ते गाणं मी जरा थोडक्यामध्ये तुम्हाला ऐकवते. खरं म्हणजे आम्हा लोकांना रिदम लागतो, पण असो, तुम्ही मानून घ्यायचं थोडस. जगदंबेचे ध्यान, कोल्हापूरची शान, गोंधळाला ये गोंधळाची वाडे शान ग. अंबेचे ध्यान, कोल्हापूरची शान, जोडीन दर्शना जाती आशीर्वाद मागण्यासाठी. एक पुत्र छान दे ग पोटी, नवस फेडण्यासाठी. दक्षिण काशीचे ग ध्यान, कोल्हापुरावर दान ग. अंबेचे ध्यान, कोल्हापूरची ग शान. सूर्याला कपाळी ऊन, मळवट भरला होतीन, क्रोध भाव मुखी आणून दैत्याची छाटली मान. ती भवानी तलवार शिवाला वरदान ग. अंबेचे ध्यान, तुळजापूरची ग शान. माता रेणुकेचे ध्यान, माहूरची वाडी शान. पित्याची आज्ञा पाळून परशून परशुरामान, मातेची उडविली मान. परशुराम चतुर्बुद्धिमान, पित्यास मागे वरदान. दान द्यावे मातेचे प्राण, माता रेणू प्रकटली, मुख सुंदर तिचे छान ग. अंबेचे ध्यान, माहूरची वाडी शान. माता रेणुकेचे ध्यान, माहूरची वाडी शान. वनीचे डोंगरावरी माता आदी मायची स्वारी. कान जवळ हात आणूनी भक्तांची ऐके गारहानी. अष्टदश भुजाधान, सप्तशृंगी तिचे नाव ग. लक्ष्मीचे ध्यान, वनीची वाडी शान. लक्ष्मीचे ध्यान, वनीची वाडी शान. 3.5 पीठ महाराष्ट्राला वरदान ग. अंबेचे ध्यान, महाराष्ट्राची ग शान. थोडासा माझा आवाज बसलेला आहे, मान्य करून घ्यावं, प्रेम द्यावं मला. आता सांगायचं तात्पर्य असं, जी नावं वाचून दाखवणार मी आपणाला. धनश्री शेठे, लातूर. पत्र ड्रेस बाबत लक्षात ठेवले, मला खूप आनंद वाटला. आणि एवढं मोठं पत्र लिहिलंय प्रेमाचं तुम्ही, त्याबद्दल मी आभारी आहे. खरंच मला आनंद वाटला. जुन्नर मधून विकास घोगरे, मतिमंद संस्था चालवत आहे. मला खूप बरं वाटलं तुमची आभारी आहे मी. एवढं चांगलं कार्य करता येते. तुमची वळख धरीन, बाकी चुकती करीन. बरोबर आहे तुमचं शिव. शाहीर आहेत तुम्ही, तर म्हणता तुमच्या लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे खूप मला बरं वाटलं की कुणीतरी मला जाणता आहे. त्यानंतर नाव मोठं लक्षण खोटं, हे पिक्चर बघायचंय तुम्हाला. पण झेंडे साहेब, ते माझ्या हातात नाहीये. ते ज्यांचं पिक्चर आहे ना, त्यांनी ते लावायला पाहिजे. पण आवर्जून बघा, त्याच्या व्हिडिओ वगैरे असतील असं मला वाटते. आणि काही काळेस चॅनलला पण लागतं पिक्चर. त्यानंतर मी कालच्या एका मुलाखतीमध्ये शेवट असा ते काय म्हणतात, मेडल
गळ्यात घातलंय ते महाराष्ट्र गौरने मला प्राइज दिलं होतं. तर ते त्याच्यावर मी प्रेम करून गाणं आडगुळं मडगुळं हे का गायलं, लहान मुलासारखं मी माझ्या कलेला जपलंय मोठं करेपर्यंत. म्हणून तो त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी तो घ्यावा. राजकारण मीन दिसण्याचे के यादव म्हणतायत, तुम्ही राजकारण मीन दिसण्याचे कमी अधा. काय काय बायका किंवा काय काय हिरोईन आहेत ते खूप कमी कपड्यामध्ये येतात. हैदराबादचे माझे मित्र चाहते आहेत ते यादव, के यादव, त्यांनी लिहिलंय की ड्रेस बाबत तुम्ही खूप यादव का दिगंबर आहे काय माहिती नाही, दिगंबर असेल आपण समजून घ्यावं. त्यानंतर दिगंबर अवसरीला तुम्ही येत नाही वगैरे असं ते म्हणता, अवसरीला या तुम्ही, आणि कुठल्याच प्रोग्राम मध्ये तुम्ही दिसला नाहीत असं ते म्हणतायत मला. परंतु आपणच जाणून घ्या की एकाने तरी मला बोलवलंय का तिकडे मोठे एवढे केवढे मोठे राजकारणी लोकांनी प्रोग्राम केलेले, ते मंचरला केलेत, तिथे मोठमोठे मैदानावर केलेले, पण एकदा तरी मला एक लेटर तरी यायचं की तुम्ही पण या, चांगला आनंदाची गोष्ट आहे म्हणून. पण तसं काय झालं नाही, त्यामुळे मी कुठे आता जात नाही. ग्रेट धोत्रे अवसरीचे मी मुलाखती सांगितले, म्हणालात अवसरी मी घरी टाक बसवलाय भैरवनाथाचा, त्यामुळे मी अवसरीला येत नाही. तुम्ही म्हणालात की तुम्ही अवसरीला या वगैरे, त्यामुळे मी येत नाही. पण इथे काहीतरी नावांचा फरक झाला. राजकारण मी दिसण्याचे म्हणजे तुम्ही म्हणालात ना कुठल्या तरी ह्याला दिसत नाही वगैरे, तर के यादव यांचं म्हणणं. आणि हैदराबादचे मित्र माझे ड्रेस बाबत दिगंबर बोललेले आहेत किंवा के यादव असतील, ते त्यांनी समजून घ्यावं नावामध्ये फरक झाला असेल तर. त्यानंतर पुष्पा दळवी यांनी स्तुतीबद्दल खूप माझी स्तुती केली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. गणेश वेताळ माझ्या शानबद्दल बोललात आणि मी धन्य झाले. माझ्या आतापर्यंत जी स्तुती तुम्ही केलीत मी धन्य झाले. पद्माकर कापसे कोल्हापूर, तुमचे प्रेम अंबाबाईचा आशीर्वाद मला मिळाल्यासारखा आहे. कारण तुमचे प्रेम एवढं तुम्ही आवर्जून एवढ्या जुन्या आठवणी लक्षात ठेवून तुम्ही जे मला प्रेम दाखवलं, तर मला असं साक्षात असं वाटलं की अंबाबाईचा मला आशीर्वाद आहे. तरी सगळ्यांनी काय, मला आता बरेचसे काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण मी ते आत्ता एवढ्या वाचून दाखवू शकत नाही. जरा थोडंसं आवाजाचं तुम्ही समजून घ्या. तेव्हा माझं दुसरं पण चॅनेल आहे, ते तुम्हाला मगाशी सांगितलं अभिनय चित्राचं, त्याला पण तुमचं प्रेम द्या. आणि ह्याच्यामध्ये काय देवाणघेवाण झाली असेल कुठली विचारांचं, तर त्याबद्दल तुम्ही मला माफ करा. आणि आवाजाच्या बाबत म्हणाल तर मला हे रिदम वगैरे असला, संबळचा रिदम असता किंवा स्टेजवर आम्ही उभे असतो, तर हे गाणं तुम्हाला बघायला तुमच्या डोळ्याची पारणं फेडली असते. आत्ता काय बसून आणि खूप दिवसांनी मी हे गाणं गातीये देवीचं. पण गाणं गाण्याचं कारण मला असं आहे की आता तो वेळ आहे, म्हणजे असं नवरात्र आज तर घट उठलेले आहेत, परंतु कोजागिरी पौर्णिमा येणार आहे, त्यामुळे मी हे गाणं गायलं की देवीला माझा तो साष्टांग नमस्कार मिळेल. म्हणून सगळ्या देवींचा उधो 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 असं म्हणेन. काय चुकल्या क्षमा करा. मी तुमची उषा चव्हाण. नमस्कार.